शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच की 23वा हप्ता खात्यात कधी जमा होणार आणि त्याच सोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील सध्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। कारण की आता लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि खरीप हंगामामुळे आता शेती मशागतीच्या कामासाठी, पेरणीच्या कामासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज असल्यामुळे आता माझ्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, माझ्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत आहे। त्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, अखेरकार तुमची प्रतीक्षा संपली। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। ज्या बातमीची आपण या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्ते आणि 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। बघा, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हप्ते जमा झाले होते आणि आता 23वा हप्ता जमा होणार, म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये। फक्त एवढेच 2,000 रुपये नव्हे तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 8 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये, अशा पद्धतीने 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे किती तर एकूण या ठिकाणी 4,000 रुपये जमा होणार आहेत आणि या 4,000 रुपयांमुळे नक्कीच या ठिकाणी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार या ठिकाणी मिळू शकतो। आता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार, परंतु हे 4,000 रुपये नेमके कधीपर्यंत जमा होणार? कारण की सध्या बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या आपल्याला यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती बघायला मिळत असतात, ज्यामध्ये काहीही सांगितलेलं असतं। म्हणजेच की काही बातम्यांमध्ये असं सांगितलं जात असतं की काल पैसे जमा झाले, काही ठिकाणी असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा झाले, परंतु खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा झालेला नसतो। त्यामुळे नेमकं सत्य काय आहे, हप्ता नेमका कधी जमा होणार, हप्त्याची नेमकी तारीख कोणती आहे, हप्ता वितरणाची वेळ कोणती आहे, तर हे सर्व काही सत्य शेतकऱ्यांना समजत नाही। म्हणजेच की शेतकऱ्यांना सत्य माहिती या ठिकाणी लवकर कळत नाही, म्हणजेच की शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती या ठिकाणी लवकर पोहोचत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले असते। परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, किती वाजता जमा होणार, कोणत्या वेळेला जमा होणार, याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आता बघा, ही आनंदाची बातमी झाली, म्हणजेच की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार। ही आनंदाची बातमी असली तरी एक धक्का देणारी सुद्धा बातमी समोर आली आहे। आता नेमकी धक्का देणारी बातमी कोणती तर बघा,
बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. म्हणजेच की सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतीलच असं सांगता येणार नाही, कारण की सरकारच्या काही कडक नियमामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद होणार आहे. आता हप्ता नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही. त्याचबरोबर सरकारने एक या ठिकाणी विशेष मोहीमसुद्धा या ठिकाणी राबवली आहे आणि त्या अंतर्गत सरकारने काही कामे करण्यासाठी आव्हान केले आहे आणि सरकारनं सांगितलेली कामे जे जे शेतकरी पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत. बघा, जर तुम्ही नियमांचे वेळेमध्ये पालन करत असाल तरच आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा तुमचे पैसे बंद होतील. आता सरकारने कोणते नियम या ठिकाणी लागू केले, म्हणजेच की कोणकोणत्या नियमामध्ये तुम्हाला बसावं लागणार आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, तर याबद्दलची देखील सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. फक्त आता 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, हप्त्याच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार याबद्दलची एकदम खरी माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता सध्या जर बघायला गेला तर PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच की 23वा हप्ता कधी जमा होणार आणि त्याचबरोबर आपल्या हक्काची महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 9वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. पण शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने या 23व्या हप्त्याबाबत एक अतिशय धक्कादायक आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. जर तुम्ही या नियमांचे वेळेमध्ये पालन केले नाही तर आधी नियमित पैसे मिळत असूनही तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो. म्हणजेच की बघा, आता सरकारच्या माध्यमातून काही कडक नियमावली जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि या नियमामध्ये जे जे शेतकरी बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. बघा, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी म्हणजेच की एकूण 4,000 रुपयाच्या लाभासाठी तुम्ही नियमामध्ये बसायला पाहिजे. जे जे शेतकरी नियमामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सरकारच्या माध्यमातून नेमका कोणता नियम लागू या ठिकाणी करण्यामध्ये आलेला आहे आणि नियमामध्ये बसण्यासाठी हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणारच आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर चला तर बघूयात आता सर्वात आधी या मोठ्या नियमाबद्दल. बघा, सरकारनं काय केलं आहे तर सरकारनं या ठिकाणी काही कडक नियम लागू केले आहेत. आता कडक नियम लागू करण्यामागचा सरकारचा उद्देश नेमका कोणता आहे तर बघा, फक्त गरजू आणि ज्या शेतकऱ्यांना खरंच या ठिकाणी पैशांची गरज आहे अशाच गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता सरकार काही या ठिकाणी नियम लागू करत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज नाही तर अशा शेतकऱ्यांना योजनेमधून बाहेर काढण्याचं देखील काम या ठिकाणी सरकार करत आहे. बघा, जे शेतकरी बोगस पद्धतीने योजनेचा लाभ घेत असतील, ज्या शेतकऱ्यांना पैशांची या ठिकाणी गरज नसेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेमधून बाहेर काढलं जात आहे. आणि जे शेतकरी खरोखरच पात्र असतील, ज्या शेतकऱ्यांना खरोखरच पैशांची गरज असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे
या गोष्टीवरती सरकारचा भर आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, सरकारनं या ठिकाणी बंधनकारक केलं आहे ते म्हणजे PM किसान योजनेची eKYC. फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती समजेल. म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का आणि हप्ता नेमका कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दलची एकदम खरी माहिती बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, सरकारने आता eKYC करणे बंधनकारक केले आहे. सरकारने आता PM किसानच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच की चेहरा ओळखून KYC करण्याचे आव्हान केले आहे. ही KYC पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव थेट लाभार्थी यादीतून बाद केले जाईल. बघा, जर तुमचं नाव यादीमध्ये आलं तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. बघा, ज्या शेतकऱ्यांचं नाव हे यादीमध्ये येईल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा होणार. PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने 4,000 रुपये जमा होणार. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती? तर ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि यादीमध्ये नाव येण्याकरिता तुमची eKYC पूर्ण असायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल आणि नाव यादीमध्ये असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील. आणि जे शेतकरी eKYC करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांचं नाव हे यादीमधून कट केलं जाईल. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पैसे कधी जमा होणार हे आपण पुढे बघणारच आहोत, परंतु हप्त्याच्या लाभासाठी, पैशाच्या लाभासाठी तुम्ही कोणतं काम केलं पाहिजे हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगतो बघा, हप्त्याच्या लाभासाठी eKYC पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, सर्वात मोठा नियम कोणता? तर बघा, सरकारने eKYCचा नियम अत्यंत कडक या ठिकाणी लागू केला आहे. बघा, eKYC करणे आता अनिवार्य झालेले आहे. सरकारने आता PM किसानच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच की चेहरा ओळखून KYC करण्याचे आव्हान केले आहे. आणि ही KYC पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव थेट लाभार्थी यादीतून बाद केले जाईल. म्हणजेच की जे शेतकरी या ठिकाणी eKYC करणार नसतील तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद केला जाईल. हे समजून घेणं देखील आवश्यक आहे. आता यामध्ये मोठी समस्या अशी आली आहे की काही गावांमध्ये लाभार्थी शेतकरी मयत झाले आहेत किंवा खूप वृद्ध आहेत, ज्यामुळे त्यांची eKYC वेळेमध्ये पूर्ण होऊ शकली नाही. नेमके असेच शेतकरी आता योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जर तुमच्या घरातील कोणाची KYC बाकी असेल तर ती तातडीने पूर्ण करून घेणं देखील आवश्यक आहे. बघा, पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला eKYC समजलं असेल. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार. त्यानंतर बघा, दुसरं सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. दुसरा जो नियम आहे तो देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, दुसरा जो नियम आहे, महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजेच की फार्मर ID आणि लँड सीडिंगचा डेटा. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक पोर्टलवरती जाऊन आपली नोंदणी करण्याचे आणि फार्मर ID जनरेट करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र अजूनही देशातील आणि राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांनी आपला फार्मर ID काढलेला नाही. बघा, केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर ID हा अत्यंत आवश्यक आहे. बघा, जर तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल, कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. कारण की शासकीय योजनांच्या लाभासाठी केंद्र सरकारने फार्मर ID अनिवार्य केला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा सवलतीच्या रूपामध्ये वितरित केला होता. म्हणजेच की ज्यांचा फार्मर ID नव्हता तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील काही काळामध्ये पैसे जमा होत होते. पण लक्षात ठेवा, इथून पुढे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल
तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घ्या. आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती फार्मर ID जनरेट झाला असेल तर अशाच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID जनरेट करून घ्यावा. जर तुमचा फार्मर ID ॲग्रिस्टॅकमध्ये जनरेट झालेला असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, या व्यतिरिक्त सरकारने अपात्र शेतकऱ्यांची छाटणी करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जर एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील किंवा घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा आयकर भरत असेल म्हणजेच की टॅक्स भरत असेल तर अशा कुटुंबांना थेट अपात्र करून या 23व्या हप्त्यापासून तसेच 9व्या हप्त्यापासून पूर्णपणे वगळले जात आहे. बघा, फक्त पात्र असणाऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, हप्त्याच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असायला पाहिजे. ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावी. त्यानंतर ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती फार्मर ID जनरेट केलेला नसेल, काढलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर ID काढून घ्यावा. जर तुमच्याकडे फार्मर ID असेल, जर ॲग्रिस्टॅकमध्ये तुमची नोंदणी असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि या व्यतिरिक्त सरकार या ठिकाणी अपात्र शेतकऱ्यांची छाटणी करत आहे आणि अपात्र शेतकऱ्यांची छाटणी करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये जर एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या म्हणजेच की घरातील कोणी सदस्य म्हणजेच की बघा, शेतकऱ्यांच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल तर अशा देखील शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार. त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा देखील शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, या पडताळणी मोहिमेदरम्यान अनेक प्रामाणिक आणि गरजू शेतकरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले गेले आहेत. कोणाचा लँड सीडिंगचा डेटा मॅच होत नाही तर कोणाच्या नावामध्ये आणि 7-12वर स्पेलिंगची तफावत आहे. काही जणांचे तर केवळ तांत्रिक कारणामुळे हप्ते थांबवले जात आहेत, ज्याची संख्या देखील या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे. जर आपण मागील 22व्या हप्त्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील जवळपास 92 लाख शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला होता. या लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ नये आणि तांत्रिक चुका दुरुस्त व्हाव्यात यासाठीच सध्या सरकारकडून KYC आणि फार्मर ID पूर्ण करण्यासाठी बँका आणि कृषी केंद्रावरती विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील EKYC तात्काळ पूर्ण करून घ्यावी आणि फार्मर ID ज्या देखील शेतकऱ्यांनी काढलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर ID काढून घ्यावा. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला पाहिजे तर त्याकरिता EKYC पूर्ण नसेल तर आजची आज EKYC पूर्ण करून घ्या आणि फार्मर ID नसेल तर आजची आज फार्मर ID काढून घ्या. या 2 बाबींची पूर्तता असेल तरच पैसे जमा होतील. त्याचबरोबर लँड सीडिंग देखील पूर्ण असायला पाहिजे. भूमी अभिलेखन देखील या ठिकाणी भूमी अभिलेख नोंद देखील या ठिकाणी अद्ययावत असायला पाहिजे. या साधारणतः 2 ते 3 बाबींची पूर्तता असेल तर खात्यावरती पैसे जमा होतील. त्याचबरोबर तुमचं जे बँकेचं खातं आहे ते आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे, कारण की आधार लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात, हे देखील लक्षात घ्या. तर साधारणतः या 3 ते 4 बाबींची पूर्तता असायला पाहिजे. जर या सर्व बाबींची पूर्तता असेल, तुम्ही योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या सर्वात लोकप्रिय योजनेकडे जर या ठिकाणी म्हणजेच की बघायला गेलं तर या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खरं तर बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे.
नमो शेतकरी योजनेचा हा जो 9वा हप्ता आहे, खरं तर हा या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वीच जमा होणं देखील आवश्यक होतं. हा हप्ता आधीच्या हप्त्यासोबतच वितरित होणे अपेक्षित होते. बघा, जेव्हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला तर तेव्हाच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मार्च महिन्यामध्येच जमा होणं अपेक्षित होतं. परंतु काही प्रशासकीय कारणामुळे आणि निधीच्या नियोजनामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकला नाही. आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे निधीची अपुरी तरतूद होती. परंतु आता राज्य शासनाने नवीन आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये प्रलंबित हप्त्यासह नवीन निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. बघा, काही तांत्रिक कारणामुळे किंवा निधीच्या कमतरतेमुळे हप्ता जमा होण्यास विलंब झाला असला तरी आता काळजी करण्याची गरज नाही, कारण की सरकारने निधीची तरतूद केली आहे. म्हणजेच की हप्त्याच्या वितरणाची आता पूर्ण तयारी झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता यावेळेच्या निधी वितरणामध्ये सरकारने एक मोठा प्रशासकीय बदल केला आहे. नमो शेतकरी योजनेचा निधी वाटप करण्यासाठी जनरल प्रवर्ग, अनुसूचित जाती म्हणजेच की SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच की ST, तर या तिन्ही प्रवर्गांसाठी वेगवेगळे लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहेत. आणि यामुळे प्रत्येक प्रवर्गातील शेतकऱ्याला त्याचा हप्ता थेट आणि या ठिकाणी वेळेमध्ये मिळण्यास आता मदत होणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, हे दोन्ही हप्ते नेमके कधी येणार? म्हणजेच की PM किसान योजनेचा 23वा आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता 9वा हप्ता कधी येणार? तर शेतकरी मित्रांनो, बघा, केंद्र सरकारकडून PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता याच जून महिन्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, जरी अनेक शेतकरी संघटनांनी दोन्ही हप्ते एकाच वेळी देण्याची मागणी केली असली तरी राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित 9वा हप्ता स्वतंत्रपणे आणि अतिशय भव्य कार्यक्रमाद्वारे वितरित करण्याची जोरदार तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीच्या पार्श्वभूमीवरती हा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची पूर्ण शक्यता देखील वर्तवली जात आहे. खरीप हंगामाची सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीच्या कामांसाठी पैशांची नितांत गरज असते. अशा ऐन गरजेच्या वेळी जर PM किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळाले तर आपल्या बळीराजाला खूप मोठा आर्थिक आधार या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात अजूनही मागील हप्ते जमा झाले नसतील किंवा काही तांत्रिक अडचण असेल तर त्वरित तुमच्या तालुका स्तरावरील PM किसान नोडल अधिकाऱ्यांना भेटून लेखी पाठपुरावा करा. तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुमचे अडकलेले सर्व हप्ते एकाच वेळी तुमच्या खात्यावरती जमा केले जातील. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला येणारे दोन्ही हप्ते सुरळीत हवे असतील तर पहिली गोष्ट म्हणजे PM किसान ॲपवरून फेस ॲथेंटिकेशन EKYC करा. म्हणजेच की चेहरा दाखवून EKYC करा. दुसरी गोष्ट म्हणजे ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती जाऊन तुमचा फार्मर ID निश्चितपणे जनरेट करून घ्या. ही 2 कामे तुमची आर्थिक सुरक्षितता ठरवणार आहेत. बघा, या 2 बाब म्हणजेच की कामांची पूर्तता असेल तर हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे EKYC नसेल तर आजची आज EKYC करा. फार्मर ID नसेल तर फार्मर ID देखील काढून घ्या. बघा, PM किसान योजनेचा 23वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता या ठिकाणी लवकरच जमा होणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती पैसे जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद देखील या ठिकाणी झाली असून आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. बघा, पैसे तर जमा होणार आहेत, हप्ता मिळणारच आहे, परंतु हप्त्याच्या लाभासाठी आपण पात्र आहोत का नाही हे तपासून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे EKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या. ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी आहे का नाही याची खात्री करून घ्या. बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही हे तपासून घ्या. तसेच भूमी अभिलेख नोंद म्हणजेच की लँड सीडिंग पूर्ण आहे का नाही याची देखील खात्री करून घ्या. जर सर्व बाबींची पूर्तता असेल तर पैसे जमा होतील हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.